आता पहा ह्याच्यावरती काय एक्झाम्पल आहेत, परीक्षेमध्ये तुमच्या विचारले गेलेले हे एक्झाम्पल्स आहेत. आता मला सांगा पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसते हो, कोणती फ्रेज असेल, कोण सांगू शकते? द बॉय इन द शॉप इज माय फ्रेंड. अंडरलाईन केलेला शब्द काय आहे? इन द शॉप. मग इन द शॉप ही संपूर्णपणे फ्रेज आहे. मग इन द शॉपला आपण साईडला काढूया, आपल्याला म्हणजे आपल्याला ही सांगायची फ्रेज. आता इन द शॉप आहे, मला सांगा ह्याची सुरुवात कशाने झाली हो? ह्या फ्रेजच्या सुरुवातीला काय आलं? हे इन आलेलं आहे. मग इन हा शब्द काय असतो? प्रिपोजिशन आहे. मग इन हा शब्द प्रिपोजिशन असल्यामुळे कोणती फ्रेज झाली? ही प्रिपोजिशनल फ्रेज झाली. पीपी पीपी झालं तर काय? प्रिपोजिशनल फ्रेज. कळलं का? त्याचं फंक्शन काय असतं? ए असतं, एक्स्ट्रा पार्ट. सेकंड, अनिल कंटिन्यूड हिज वर्क मच कॉशियसली. अनिल कंटिन्यूड हिज वर्क मच कॉशियसली. आपल्याला फ्रेज काय सांगायचं आहे? हे सांगायचं आहे मच कॉशियसली. किती शब्द आहेत ह्या वाक्यामध्ये? बघा फ्रेज मध्ये 2 शब्द आले. हा मॉडिफायर आहे, हा हेडवर्ड आहे. हेडवर्ड काय वाक्यामध्ये? बघा हेडवर्ड काय आहे? काय, आणि मच सुद्धा काय आहे? मच. मच म्हणतो मच वगैरे, मच वॉटर वगैरे, ते ऍडजेक्टिव्ह पण असतं. मच मच ऍडजेक्टिव्ह आहे. आणि क्वेश्चन काय आलेला आहे? ऍडवर्ब आलेला आहे. ऍडवर्ब आले क्वेश्चन म्हणून हेडवर्ड ऍडवर्ब आहे म्हणून फ्रेज कोणते आले? ऍडवर्ब फ्रेज आहे, एव्हीपी. आणि याचं फंक्शन सुद्धा काय असतं? ए असतं, ऍडवर्ब असतं. हिना इज अ व्हेरी चार्मिंग ऍक्ट्रेस. किती शब्द आलेत पहा या ठिकाणी? किती शब्द आलेत पहा या ठिकाणी? ह्या फ्रेज मध्ये किती शब्द आलेले आहेत पहा? 3 आहेत का 4 आहेत? मुक्ता 4 शब्द आलेले आहेत. त्यातला हेडवर्ड कोणता आहे? ऍक्ट्रेस. हेडवर्ड काय आहे? नाउन आहे, म्हणून शेखर कोणती फ्रेज असणार आहे? नाउन फ्रेज. हेडवर्ड काय आहे? ऍक्ट्रेस, म्हणून ही फ्रेज नाउन वर्ड. कारण ऍक्ट्रेस हा हेडवर्ड आहे की जे नाउन आहे. मग नाउन हेडवर्ड असेल तर ही नाउन फ्रेज असते. बाकी शब्दाचा आपण अर्थ सांगू शकतो. हे मॉडिफायर आहे, हे मॉडिफायर आहे, हे मॉडिफायर आहे. मग ह्या ठिकाणी ए डिटर्मिनर आहे, व्हेरी ऍडवर्ब आहे, चार्मिंग ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ऍक्ट्रेस हे नाउन आहे. धोनी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स नाउ. अंडरलाईन कशाला केली पहा? हॅज बीन प्लेइंग. हॅज बीन प्लेइंग हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे? हे काय आलेलं आहे? हे वर्ब आले, जर आपण इथं प्रेडिकेट असं म्हणतो आपण, प्रेडिकेट पार्ट मध्ये आहे ते. आता व्हेरी चार्मिंग ऍक्ट्रेस हे काय आहे या ठिकाणी? कॉम्प्लिमेंट आहे, पूरक आहे. आता हॅज बीन प्लेइंग, आता हॅज बीन प्लेइंग मधला आहे मेन वर्ब काय आहे? प्लेइंग आहे. आणि हॅज बीन काय? ऍक्झिलरी वर्ब आहे हॅज बीन, एव्हीएक्स किंवा एव्हीएक्स. मग हॅज बीन सुद्धा काय आहे? मग ह्यातलं हेडवर्ड काय आहे? मेन वर्ब आहे, फ्रेज आहे, म्हणून कुठली फ्रेज आली? पीपी आली, वर्ब फ्रेज आहे. द लीडर गिव्ह अ व्हेरी इफेक्टिव्ह लेक्चर. काय दिलं? लेक्चर. मग लेक्चर काय आहे या ठिकाणी? हेडवर्ड आहे की जे वाक्यामध्ये काय हो? नाउन आहे, म्हणून हे फ्रेज कोणते असणार आहे? नॉन फ्रेज असणार आहे, कारण लेक्चर हे नाउन आहे, हेडवर्ड. मग किती शब्द आहेत? मॉडिफायर मॉडिफायर मॉडिफायर. ए डिटर्मिनर, व्हेरी ऍडवर्ब आहे, इफेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, लेक्चर नाउन आहे. समजतं का सर्वांना? शी बॉट अ डिसेंट व्हाईट शर्ट. व्हॉट डिड शी बॉट? डिसेंट व्हाईट शर्ट. आणि गिव्ह लेक्चर म्हणून या ठिकाणी हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी बघा, शी बॉट अ डिसेंट व्हाईट शर्ट. बघा या ठिकाणी अ डिसेंट व्हाईट शर्ट. व्हाईट शर्ट काय आहे? हेडवर्ड आहे, म्हणून हे नाउन फ्रेज आहे किंवा हे नाउन आहे. व्हाईट हे ऍडजेक्टिव्ह आहे, डिसेंट सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे, आणि अ डिटर्मिनर आहे. मग हेडवर्ड नाउन आहे म्हणून हे फ्रेज कोणतं आहे? नॉन फ्रेज आहे. कारण हेडवर्ड बघायचं काय त्यानं आणलं? डिसेंट शर्ट. आणि वाक्यात काय आलं? हे बॉट हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, पूर्णपणे पार्ट ऑब्जेक्ट आलाय. व्हाईट डिसेंट शर्ट हा सब्जेक्ट आला, सी बॉट वर्ब आलं. आय सॉ अ ब्राउन कॅट इन द स्ट्रीट. मी एक ब्राउन कॅट पाहिलं, पण कुठे पाहिलं? इन द स्ट्रीट, स्ट्रीट मध्ये पाहिलं. मग या ठिकाणी काय आलं बघा, कसं येईल बघा या ठिकाणी? इथून आली फ्रेज. इथे सुद्धा व्हेरी स्टेडीली, व्हेरी स्टेडीली. वाक्यामध्ये आपल्याला फंक्शन सांगता आलं पाहिजे किंवा सेपरेट आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, किंवा तुम्हाला पर्याय असतात. ऑब्जेक्टला प्रश्न आला तर आणखी सोपं काम आहे, फक्त तो पर्याय सिलेक्ट करायचा. सांगायचं आय सॉ अ ब्राउन कॅट इन द स्ट्रीट. इन द स्ट्रीट सुरुवातीला काय आले? इन आले. इन काय आहे? प्रिपोजिशन आहे, म्हणून फ्रेज कोणते आले? हे प्रिपोजिशन फ्रेज, जसं फंक्शन ऍडवर्बियल असतं, प्रिपोजिशन फ्रेज आलेले आहे. किंवा इथं बघा, दे आर मुव्हिंग टुवर्ड्स द टार्गेट व्हेरी स्टेडीली. आता व्हेरी स्टेडीली काय आले? ऍडवर्बियल फंक्शन आहे, मॉडिफायर आहे, हेडवर्ड आहे, व्हेरी ऍडवर्ब आहे, स्टेडीली सुद्धा ऍडवर्ब आहे, म्हणून हे फ्रेज कोणते आले? एव्हीपी.
मला वाटतं हा पार्ट सगळ्यांना समजला असेल. ओके, सगळ्यांना हा पार्ट समजला असेल. कळलं सगळ्यांना? थँक्यू.